Hello students, welcome to my channel Vidyagram. Want to improve your English grammar skill and make your sentence more powerful? In this video, we will explore compound sentence which help you in a simple and easy to understand way and learn how to join two independent clauses using coordinating conjunction like for, so, yet, or, nor, etc. Whether you are preparing exams like SSC, HSC, TET, CTET, or just want to speak confidently or write accurately, this video will help you with simple explanation and example. Watch till the end to avoid common mistakes and master compound sentence. Compound sentence म्हणजे काय? तर संयुक्त वाक्य. A compound sentence connects two or more independent clauses. Into bracket, complete thought. It uses coordinating conjunction for, and, nor, but, or, et, so. They balance equal ideas. कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे संयुक्त वाक्य. आता या संयुक्त वाक्यामध्ये काय अपेक्षित आहे तर दोनापेक्षा जास्त क्लॉजेस पाहिजेत. असे क्लॉजेस पाहिजे की ते इंडिपेंडेंट आहेत. इंडिपेंडेंट क्लॉजेस म्हणजे जे क्लॉज आपल्या क्लॉजमधून पूर्ण अर्थ एक्सप्रेस करू शकतात आणि ह्याच्यामध्ये ते दोन क्लॉजेस असतात ते लिंक करायला किंवा जॉईन करायला आपण कोऑर्डिनेटिंग कंजक्शन वापरतो. उदाहरणार्थ फॉर, सो, ऑर, नॉर, एट यासारखे. आणि जे दोन्हीही इंडिपेंडेंट क्लॉजेस असतात त्या क्लॉजेसमधून प्रत्येक क्लॉज हे आपलं अर्थ पूर्णपणे व्यक्त करत असतो. अशा सगळ्या बाबी या आपल्या कंपाऊंड सेंटेन्समध्ये आपण पाहत असतो. नेक्स्ट, पंक्च्युएशन. अ कॉमा इज जनरली रिक्वायर्ड बिफोर द कंजक्शन. आपण जे कंजक्शन वापरतो कोऑर्डिनेटिंग कंजक्शन म्हणजे कनेक्टर म्हणून दोन इंडिपेंडेंट क्लॉजेस जोडण्याकरता आपण जे कंजक्शन वापरतो त्याच्यापूर्वी आपल्याला कॉमा देणं गरजेचं आहे. कॉमामुळे आपण दोन डिफरंट क्लॉजेस सेपरेट करत असतो म्हणून कंजक्शनपूर्वी कॉमा देणं गरजेचं आहे. नेक्स्ट, सेमीकॉलन कॅन रिप्लेस द कंजक्शन टू जॉईन रिलेटेड सेंटेन्सेस. आपण कॉमाच्या ऐवजी सेमीकॉलनचा सुद्धा वापर करू शकतो. नेक्स्ट वन इज, नाव वी विल सी द एक्झाम्पल्स. फर्स्ट वन इज सो. म्हणजे सो वापरून आपण कशा प्रकारे कंपाऊंड सेंटेन्स करू शकतो. सो इट इज अ कोऑर्डिनेटिंग कंजक्शन. फर्स्ट सेंटेन्स इज, राधिका loves to make paper flowers, so she often decorates her house during festivals. राधिकाला पेपर फ्लॉवर्स करायला खूप आवडतं आणि त्यामुळे ती सणाच्या वेळेला काय करते, आपलं घर पूर्णपणे सजवत असते. आता आपण सो हे आपण काय वापरलेलं आहे, कोऑर्डिनेटिंग कंजक्शन. आणि ह्याच्यामुळे काय झालेलं आहे, टू डिफरंट क्लॉजेस एकत्र करता आले आणि आपलं कंपाऊंड सेंटेन्स बनलेलं आहे. आता इथे टू डिफरंट क्लॉजेस इंडिपेंडेंट क्लॉजेस आहेत बघा. इंडिपेंडेंट क्लॉज म्हणजे काय की ते प्रत्येक क्लॉज आपल्या वाक्यातून आपल्या क्लॉजमधून पूर्णपणे माहिती आपल्याला पोचवत असतं, आपल्यापर्यंत पूर्ण माहिती येते. सेकंड सेंटेन्स इज, द मूवी तिकीट्स वेअर सोल्ड आउट, सो वी डिसाइडेड टू वॉच अ प्ले इन्स्टेड. पहिलं क्लॉज का आहे, मूवीचे तिकीट्स पूर्णपणे विकले गेलेले आहेत त्यामुळे आम्ही काय ठरवलं की आपण नाटक पाहूया, असा ह्या वाक्याचा अर्थ आहे. फर्स्ट क्लॉज इज, मूवी तिकीट्स वेअर सोल्ड आउट, पूर्णपणे अर्थबोध होतो आहे. अँड सेकंड क्लॉज इज, वी डिसाइडेड टू वॉच अ प्ले इन्स्टेड, त्याऐवजी आम्ही नाटक पाहण्याचं ठरवलं. दुसऱ्याही क्लॉजमधून आपल्याला पूर्णपणे कंप्लीट थॉट काय म्हणायचं आहे हे कळत आहे. आणि हे दोन्ही कशाने कनेक्टर्स काय, व्हॉट इज अ कनेक्टर, सो इज अ कनेक्टर विच इज अ कंजक्शन. त्याने ते दोन्ही क्लॉजेस काय केलेले आहेत, जोडलेले आहेत. तर अशा प्रकारे कनेक्टर्स वापरून आपण कंपाऊंड सेंटेन्स बनवू शकतो. बट व्हॉट इज द रूल,
द each clause should express complete thought. ते पूर्ण क्लॉजमधून आपल्याला पूर्ण वाक्याचा अर्थ बोध झाला पाहिजे. प्रत्येक क्लॉजने आपल्याला त्याचा अर्थ सांगितला पाहिजे. इन दिस वे वी कॅन मेक अ कंपाऊंड सेंटेन्स. नेक्स्ट वन इज and. And is also connector which is coordinating conjunction. And म्हणजे आणि. And sentence is my cousins are attending a wedding party. बघा पहिलं क्लॉज, that one is independent, that expresses complete thought. complete विचार बघा आपल्यापर्यंत आला की माझे कझिन्स जे आहेत ते वेडिंग पार्टी अटेंड करत आहेत. अँड आय एम टेकिंग केअर ऑफ देअर डॉग्स. आणि मी त्यांच्या डॉग्सची काळजी घेतो आहे. म्हणजे दुसरंसुद्धा इंडिपेंडेंट क्लॉज आहे, पूर्ण कंप्लीट थॉट आपल्यापर्यंत पोचवत आहे. अँड इज अ कनेक्टर दॅट जॉईन टू इंडिपेंडेंट क्लॉज. इन दिस वे वी कॅन मेक कंपाऊंड सेंटेन्स. व्हेरी इझी इट इज. आणि बघा प्रत्येक कनेक्टर्सच्या आधी कॉमा दिलेला आहे. इथे बघा अँडच्या आधीसुद्धा कॉमा दिलेला आहे. ॲट द एंड फुल स्टॉप इज देअर. And every sentence start with capital letters. These simple things we have to follow and we can make compound sentence properly, accurately. Next one is I have finished cooking. मी कुकिंग माझं झालेलं आहे. and I am getting ready for shopping. आणि आता मी शॉपिंगसाठी तयार होत आहे. म्हणजे दोन्हीही क्लॉजमधून पूर्ण वाक्याचा अर्थबोध होत आहे. माझं कुकिंग झालेलं आहे हा एक क्लॉज आहे आणि मी शॉपिंगसाठी तयार होत आहे. आणि ह्या दोन्ही इंडिपेंडेंट क्लॉजपासून काय तयार झालेलं आहे? कंपाऊंड सेंटेन्स झालेला आहे. अँड इज अ कनेक्टर विथ जॉईन टू इंडिपेंडेंट क्लॉजेस. अँड बिफोर अँड देर इज अ कॉमा. कॉमा इज कंपल्सरी. बिकॉज ऑफ कॉमा टू क्लॉजेस आर सेपरेटेड. अँड दॅट्स वाय वी कम टू नो टू क्लॉजेस आर देअर. नाही तर कसं कळणार जर कॉमाच दिलं नाही तर? म्हणजे कॉमा इज ऑल्सो इम्पॉर्टंट. नेक्स्ट सेंटेन्स इज रितेश लाईक्स खो खो बट ही डझंट लाईक क्रिकेट. हिअर बट इज अ कनेक्टर कोऑर्डिनेटिंग कंजक्शन. आणि बटचा अर्थ काय? परंतु. म्हणजे एकीकडे होकार असताना थोडासा आपण नकार दर्शवायचा आहे. रितेशला खो खो आवडतो परंतु त्याला क्रिकेट आवडत नाही. पहिलं क्लॉज काय एक्सप्रेस करते की रितेशला खो खो आवडतो आणि दुसरं क्लॉज काय सांगते की त्याला क्रिकेट आवडत नाही. अँड टू क्लॉजेस हॅव जॉईन द कनेक्टर्स बट. अँड बिफोर बट देर इज अ कॉमा. अँड these are the simple rules we have to follow to make compound sentence. Next one is next sentence. My mother's office is far away. माझ्या आईचं ऑफिस खूप दूर आहे. बट शी एन्जॉयज गोईंग टू वर्क एव्हरी डे. परंतु ती कामावर जायला ती खूप आनंदाने जात असते. तिचं वर्क ती आनंदाने करत असते. म्हणजे तिला ते दूर आहे म्हणून काही त्रास होत नाही. सी बोथ द क्लॉजेस आर एक्सप्रेसिंग देअर ओन मिनिंग बट कम्प्लीट मिनिंग, कम्प्लीट थॉट. वी कॅन अंडरस्टँड द कम्प्लीट थॉट फ्रॉम these two clauses. And these two clauses have joined with the connectors but. But ह्या कनेक्टर्सनी हे दोन क्लॉजेस काय केलेले आहेत? जॉईन केलेले आहेत. आणि बटच्या आधी काय दिलेलं आहे? कॉमा. दॅट कॉमा इज ऑल्सो इम्पॉर्टंट बिकॉज दॅट कॉमा सेपरेट बोथ द क्लॉजेस. अँड वी कम टू नो देअर आर टू इंडिपेंडेंट क्लॉजेस अँड दॅट मेक्स कंपाऊंड सेंटेन्स. To master compound sentence, we have to follow all these rules. Or. Orचा अर्थ आहे पर्याय, म्हणजे हे किंवा ते, हे आपल्याला माहीत आहे. Now how can make a compound sentence by using or? Say, you can go to play. तू खेळायला जाऊ शकतो. पूर्ण अर्थ आपल्यापर्यंत आलेला आहे. Or you can watch television. किंवा तू टेलिव्हिजन पाहू शकतो. म्हणजे बघा बोथ द क्लॉजेस एक्सप्रेसेस कंप्लीट थॉट. अँड नेक्स्ट सेंटेन्स. वी गो टू प्ले क्रिकेट ऑन वीकेंड्स.
आम्ही क्रिकेट खेळण्यासाठी विकेंडला जातो. और वी स्टे ॲट होम अँड वॉच मूवीज. किंवा आम्ही घरी राहतो आणि मूवीज पाहतो. बोथ द क्लॉजेस हॅव जॉईन with the connectors or, and before or there is a comma, at the end there is a full stop, and the sentence has started with capital letters. Only these 4 to 5 rules we have to follow. Yet will, and after following all those rules we can master compound sentence. 8. See the sentence. I would like to help you with the water issue. मला आवडेल तुम्हाला ह्या वॉटर बाबतीत काहीतरी मदत करायला. 8. Unfortunately, I have to reach the office on time. अरे पण दुर्दैवाने मला कामावर वेळेवर जावं लागतंय, असा ह्या वाक्याचा अर्थ आहे. परंतु असाच भाव या 8चा आहे, किंवा पण असाच भाव ह्या 8चा आहे. आणि ह्या 8मुळे, ह्या कनेक्टर्समुळे हे 2 क्लॉजेस त्यांनी काय केलेले आहेत, जोडलेले आहेत. मला वॉटरच्या बाबतीत तुम्हाला मदत करायला आवडेल, हा पहिला क्लॉज आहे. दॅट वन इज इंडिपेंडेंट बिकॉज दॅट एक्सप्रेस कम्प्लीट थॉट. अँड द सेकंड क्लॉज इज 8. अनफॉर्च्युनेटली आय हॅव टू रीच ऑफिस ऑन टाईम. मला ऑफिसला वेळेवर पोचायचं आहे, हा एक दुसरा क्लॉज आहे. बोथ द क्लॉजेस हॅव जॉईन्ड विथ द कनेक्टर 8. 8 इज अ कनेक्टर. दॅट वन इज कोऑर्डिनेटिंग कंजक्शन. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे, कंपाऊंड सेंटेन्स झालेला आहे. एक सेंटेन्स 8चंच आहे. ही एन्जॉयस लिव्हिंग इन अ सिटी. तो सिटीमध्ये राहणं एन्जॉय करतो. 8 ही प्रिपेअर्स अ विलेज. परंतु त्याला काय आवडतं, त्याला विलेज आवडतं. सी बोथ आर डिफरंट क्लॉजेस बट इंडिपेंडेंट क्लॉजेस बिकॉज दे आर एक्सप्रेसेस कम्प्लीट थॉट. पूर्ण अर्थबोध होतोय आपल्याला या दोन्ही डिफरंट क्लॉजेसमधून. अँड 8 इज अ कनेक्टर दॅट जॉईन 2 डिफरंट क्लॉजेस. अँड बिफोर 8 देर इज अ कॉमा. व्हॉट इट डू, इट सेपरेट 2 डिफरंट क्लॉजेस. 8मुळे ती 2 क्लॉजेस जॉईन होत आहेत आणि त्या कॉमामुळे काय होतं आहे, दोन्ही क्लॉजेस सेपरेट होत आहेत. म्हणजे दोघांचंही बघा काम किती महत्त्वाचं आहे. कॉमा ही खूप छोटंसं पंक्च्युएशन मार्क दिसतं आहे, परंतु दॅट फंक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन कंपाऊंड सेंटेन्स. 2 डिफरंट क्लॉजेस आपण वापरलेले आहेत हे आपल्याला कॉमामुळेच कळतं. सो फॉलो ऑल दोज रूल्स अँड मास्टर युअर कंपाऊंड सेंटेन्स. नेक्स्ट कनेक्टर इज फॉर अँड सेंटेन्स इज रेणुका विल गो फॉर अ वॉक. रेणुका वॉकसाठी जाणार आहे. फॉर शी नीड्स टू बी फिट. कशासाठी जाणार आहे, तर फिट राहण्याकरता ती जाणार आहे. तिला फिट राहायचं आहे म्हणून जाणार आहे. सी बोथ द इंडिपेंडेंट क्लॉज एक्सप्रेस द मिनिंग दॅट राधिका ही वॉकिंगसाठी जाणार आहे आणि तिला का जायचं आहे तिकडे, कारण. फॉर वी आर युजिंग ॲज रिझन मीन्स बिकॉजच्या जागी आपण बिकॉज वापरतो ना, कारण, तसं हा ते फॉरचा उपयोग आहे. तिला सुदृढ राहायचं आहे, निरोगी राहायचं आहे, असा या वाक्याचा अर्थ आहे. नाव फॉर इज अ कोऑर्डिनेटिंग कंजक्शन मीन्स विच इज अ कनेक्ट. नेक्स्ट सेंटेन्ससुद्धा फॉरचंच आहे. आय विल सेव्ह मनी फॉर आय रिक्वायर इट फॉर माय डॉटर्स एज्युकेशन. मी पैसे वाचवणार आहे कारण मला माझ्या मुलीचं शिक्षण पूर्ण करायचं आहे. बोथ द थॉट्स आर देअर. बोथ आर इंडिपेंडेंट क्लॉजेस. बोथ आर एक्सप्रेसिंग complete thought. And connector is for. Before connector comma is there. At the end full stop is there, and sentence starts with capital letters. Only these 4 to 5 rules we have to follow and master the compound sentence. Next one is Smita was unable to attend the parents meeting. स्मिता पॅरेंट्स मीटिंग अटेंड करू शकली नव्हती. नॉर डीड हर हजबंड गेट लिव्ह टू अटेंड हर. आणि तिच्या पतीलाही अटेंड करण्यासाठी रजा मिळाली नव्हती. अशा अर्थी हे वाक्य आहे. आणि ह्या वाक्यामध्ये 2 इंडिपेंडेंट क्लॉजेस आहेत की स्मिता पॅरेंट्स मीटिंगला गेली नव्हती, आणि दुसरं क्लॉज आहे इंडिपेंडेंट की तिच्या हजबंडलाही
त्याच्यासाठी पॅरेंट्स मीटिंगसाठी लीव मिळाली नव्हती. बोथ द इंडिपेंडेंट क्लॉजेस कनेक्टेड ऑर जॉईन विथ कनेक्टर्स नॉर. Before nor there is a comma, at the end full stop is there, and sentence started with capital letter. So all these rules follow and make your compound sentence more properly and be a proficient English speaker or English writer, which is your dream. Next one is nor. There were no vegetables at home. घरामध्ये भाज्या नव्हत्या. नॉर वॉज एनीवन देअर टू ब्रिंग देम. आणि तेथे कोणीही नव्हतं की जो भाज्या आणू शकेल. म्हणजे भाज्याही नव्हत्या आणि कोणी घरातही नव्हतं की जो मला भाज्या आणून देईल. अशा प्रकारे दोन वेगवेगळ्या गोष्टी सांगते की घरात भाज्या नव्हत्या, इंडिपेंडेंट क्लॉज, आणि कोणीही नव्हतं की मला भाज्या आणून देईल. सो बोथ इंडिपेंडेंट क्लॉजेस join or link with the connectors nor. Before nor there is a comma which separate two independent clauses, and at the end there is a full stop. Sentence started with capital letter. All things made compound sentence proper and perfect, which we want to speak. So it is very easy to make a compound sentence. We have to use only independent clauses, and there should be connector which join to different independent clauses. Each independent clause should express complete thought, and before connector we have to give comma, at the end full stop should be there. असे साधे साधे सोपे सोपे नियम वापरून तुम्ही कंपाऊंड सेंटेन्स सहज बनवू शकता. You can master to make a compound sentence very easily if you watch this video twice, thrice. प्रॅक्टिस होईपर्यंत हा व्हिडिओ पहा. तुम्ही नक्कीच सहजपणे एक फ्लुएंट इंग्लिश बोलू शकाल अँड ॲक्युरेट इंग्लिश लिहू शकाल. सो थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ, and please like, share and comment my channel Vidya Crown, and subscribe it by pressing bell icon. Wish you all the best and thanks again.